स्टुडंट्स, टुडे वी विल सी वेन डायग्राम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेन डायग्राम याचा अभ्यास करणार आहोत. वेन डायग्राम म्हणजे नेमकं काय? सेट रिप्रेझेंट करण्यासाठी एखादी क्लोज फिगर. आता क्लोज फिगर म्हणजे कोणत्या टाइपची? फॉर एक्झाम्पल सर्कल असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, ट्रायंगल असेल किंवा कोणतीही क्लोज फिगर मध्ये आपण सेट रिप्रेझेंट करू, त्याला वेन डायग्राम असं म्हणतात. मग पहा, a closed figure to represent sets, such representations are called as Venn diagram. For example, if set B is equal to x such that x belongs to n and negative 10 less than x less than 0, means x is greater than negative 10 and less than 0. Therefore, in set B there are negative 10, negative 9 is greater than negative 10, negative 8, negative 7, negative 6, negative 5, negative 4, negative 3, negative 2, negative 1, less than 0, means these elements. And how to represent in Venn diagram? Some students draw a rectangle, 9, negative 9, negative 8, negative 7, negative 6, negative 5, negative 4, negative 2, negative 1. काही विद्यार्थी याला क्वाड्रिलॅटरल मध्ये रिप्रेझेंट करतील, काही विद्यार्थी सर्कल मध्ये रिप्रेझेंट करतील, काही विद्यार्थी ट्रायंगल मध्ये रिप्रेझेंट करतील. म्हणजे काय, आपल्याला नेहमीच्या पद्धतीने सेट दिलेला असेल, फक्त आपल्याला क्लोज फिगर मध्ये तो डिनोट करायचा आहे. त्याला वेन डायग्राम असं म्हणतात. क्लोज फिगर टू रिप्रेझेंट सेट, सच रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड ॲज वेन डायग्राम. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सबसेट. If A and B are two given sets, A and B are two given sets, every element of set B is also element of set A, then B is subset of A. आता या ठिकाणी पहा, A आणि B दोन सेट दिलेले असतील आपल्याला. B चा प्रत्येक इलेमेंट हा A चा सुद्धा इलेमेंट असेल तर B ला A चा सबसेट म्हणतात. 2 3 4. आता पहा, B मध्ये 2 3 4, B चा प्रत्येक इलेमेंट A मध्ये सुद्धा आहे. याचा मीनिंग काय होईल? Therefore B is a subset of A, symbolically written as B is a subset A. वाचताना कसं वाचतात आहे? B subset A. पण नवीन एकदा सांगतो, जर A आणि B हे दोन सेट असतील, B चे प्रत्येक इलेमेंट A मध्ये सुद्धा असेल तर B हा A चा सबसेट असतो. आता याच्या काही रिमार्क्स आहेत सबसेटच्या. Phi is a subset of all sets. Each set is a subset of itself. म्हणजे A is a subset of A. आता A हा A चा सबसेट येईल, B हा B चा सबसेट येईल, किंवा फाय हा A चा सबसेट येईल. या पद्धतीने जर समजा if, थर्ड रिमार्क, if A is a subset of B and B is a subset of A, then A is equal to B. जर दोघं एकमेकांचे सबसेट असतील, आपण ते एक्झाम्पल पाहूया. जर दोन सेट दिलेले असतील, A is equal to 1 2 3 and B is equal to 2 1 3. Here A is a subset of B. A हा B चा सबसेट आहे, कारण A मधले सर्वच्या सर्व इलेमेंट्स B मध्ये आहेत. पुन्हा B सुद्धा A चा सबसेट दिसतोय. B चे सर्व इलेमेंट A मध्ये आहेत. A is subset B and B is subset A, then we say that A is equal to B. जर दोघं एकमेकांचे सबसेट असतील तर ते काय असतात? कॉन्ग्रुएंट सेट असतात. त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. 11th ला सुद्धा तुम्हाला लागेल, 11वी ला सुद्धा लागेल. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता या ठिकाणी पहा, इफ U is universal set, U is universal set and B is a subset of U, B is a subset of U, then B complement. जर U हा युनिव्हर्सल सेट दिलेला असेल, युनिव्हर्सल सेट म्हणजे नेमकं काय?
तर सर्वात मोठा सेट त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. जर आपल्याला 4 ते 5 सेट दिलेले असतील त्यांच्यातला सर्वात मोठा सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट असतो. आता युनिव्हर्सल सेट हा यू ने डिनोट होतो. मग या ठिकाणी कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन कशा पद्धतीने तयार होईल? यू म्हणजे मोठा सेट, युनिव्हर्सल सेट. एक युनिव्हर्सल सेट दिलेला असेल तुम्हाला 1 2 3 अप टू 20 आणि बी हा सेट दिलेला असेल तुम्हाला 2 3 5 7 11 13 17 19. आता मी बी चा कॉम्प्लिमेंट किंवा बी डॅश, बी कॉम्प्लिमेंट ऑफ बी और बी डॅश, कॉम्प्लिमेंट डिनोट करण्यासाठी बी च्या डोक्यावरती फक्त डॅश करायची किंवा बी च्या डोक्यावरती सी हा कॉम्प्लिमेंटचा सिम्बॉल आहे. आता या ठिकाणी आपल्याला बी चे कॉम्प्लिमेंट लिहायचे आहेत. कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन यू इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे मोठा सेट. बी हा एक सबसेट असेल यू चा. बी इज अ सबसेट ऑफ यू. देन बी कॉम्प्लिमेंट यू मधले सोडून द्यायचे. यू मध्ये जे एलिमेंट्स आलेले असतील त्यांना ड्रॉप करायचंय. आता यू मध्ये 2 आलेला आहे, 2 ला मी बी कॉम्प्लिमेंट मध्ये लिहिणार नाही, म्हणजेच 1. 3 आलेला आहे, 3 ला लिहिणार. 4 आलेला नाही, 4 6 8 9 10 12 14 15 16 18 20. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बी इज अ सबसेट ऑफ यू. बी चा कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने आला? बी मध्ये जे एलिमेंट होते त्यांना ड्रॉप केलं, उरलेले यू मधले एलिमेंट लिहिले. मग याला आता सिम्बॉलिकली किंवा बाय रूल कशा पद्धतीने लिहिता येईल? बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू. एक्स आपण कुठून घेतला? यू मधून घेतला. परंतु बट और अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. एक्स तर यू मधला घेतला परंतु बी मध्ये असलेला नको, त्याला बी चा कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. आता हेच जर आपण व्हेन डायग्रामने दाखवायचं म्हटलं, हा युनिव्हर्सल सेट येईल. बी आणि बी कॉम्प्लिमेंट दोघं काय असतील? सेपरेट सेट असतील. युनिव्हर्सल सेट यू. काही विद्यार्थी यांना दोघांना वेगवेगळे दाखवतील, बी बी कॉम्प्लिमेंट. काही विद्यार्थी एकदा बी दाखवला म्हणजे उरलेला भाग काय असेल? बी चा कॉम्प्लिमेंट असेल. तसं सुद्धा चालणार आहे. हा बी असेल तर हा बी कॉम्प्लिमेंट होईल आणि दोघं मिळून काय तयार होतोय? तर यू तयार होतोय. आता या ठिकाणी पहा, बी मध्ये असलेले एलिमेंट 2 3 5 7 11 13 17 19. डी कॉम्प्लिमेंट मध्ये असलेले एलिमेंट 1 4 6 8 9 10 12. या पद्धतीने सर्व एलिमेंट. जर दोघांचा कॉम्बिनेशन पाहिला आपण तर तो दोघं मिळून काय तयार होतोय? यू. म्हणजे पहा दोघं यू मध्ये असलेले सर्वच्या सर्व 20 एलिमेंट्स या ठिकाणी येतील. अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट हा फार महत्वाचा भाग आहे. पुन्हा एकदा सांगतो, यू हा युनिव्हर्सल सेट असेल. युनिव्हर्सल म्हणजे सर्वात मोठा सेट. सर्वात मोठा सेट हा यू ने डिनोट करतात. बी हा त्याचा एक सबसेट असेल. बी चा कॉम्प्लिमेंट लिहिताना आपण काय करतो? बी मधले एलिमेंट्स ड्रॉप करतो, उरलेले यू मधले एलिमेंट्स लिहितो. बी मधले म्हणजे 2 3 5 7 11 13 17 19 यांना ड्रॉप करून उरलेले शिल्लक असलेले यू मधले एलिमेंट म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट होतो. बी चा कॉम्प्लिमेंट किंवा कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट त्याच्या डोक्यावरती फक्त डॅश डिनोट करायचे. बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू बी डॅश इक्वल टू. आता हाच सिम्बॉलिकली किंवा बाय रूल कशा पद्धतीने लिहिता येईल? एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू म्हणजे एक्स हा यू मधला असायला हवा. अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. एक्स हा बी मध्ये नको, त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. याच्यावर आधारित एक्सरसाइज 1.3 आपण सॉल्व्ह करू. प्रैक्टिस सेट 1.3. Friends, question number 1. A is equal to A, B, C, D, E. In set A, there are 5 elements. A, B, C, D, E. Set B, there are only 4 elements. Set B is equal to C, D, E and F. Set C is equal to B and D. B, D. Set
डी इज इक्वल टू ए कॉमा ई. आता आपल्याला देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स अँड फॉल्स. आता कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत असं आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला. आता बघ पहिलं जर एक्झाम्पल पाहिलं आपण या क्वेश्चन मध्ये, सी सबसेट बी इज दिस ट्रू ऑर नॉट. आता सबसेट म्हणजे काय, सी चे सर्वच्या सर्व इलेमेंट बी मध्ये असायला हवेत तर तो सबसेट येईल. सी इज अ सबसेट ऑफ बी. आता सी सेट त्याच्यामध्ये बी आणि डी आहे, याच्यात बी दिसतोय का, तर बी दिसत नाहीये, म्हणजे बी इज नॉट इलिमेंट इन सेट बी. देअरफॉर दिस इज फॉल्स, इज फॉल्स. पण नवीन एकदा सांगतो, सी मध्ये असलेले सर्वच्या सर्व इलिमेंट बी मध्ये असायला हवेत. आता सी मध्ये बी आणि डी असे दोनच इलिमेंट होते, परंतु डी या ठिकाणी आहे, बी नाही, म्हणून सी बी चा सबसेट येणार नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय होईल, फॉल्स. सेकंड, ए इज अ सबसेट ऑफ सी. आता ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 5. सी मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2. म्हणजे ए मधले सर्वच्या सर्व एलिमेंट सी मध्ये आहेत का, नक्कीच दिसत नाहीयेत, कारण या ठिकाणी 5 एलिमेंट्स आहेत, या ठिकाणी 2 एलिमेंट्स आहेत. देअरफॉर दिस इज ऑल्सो फॉल्स. थर्ड, डी इज अ सबसेट बी. आता डी चा विचार करू आपण. डी मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, ए अँड ई. पुन्हा बी मध्ये ए आणि ई दिसतोय का, ई तर आहे परंतु ए नाही. सगळेच्या सगळे एलिमेंट असायला हवेत तर तो सबसेट असतो. या ठिकाणी ए आणि ई परंतु ए बी मध्ये नाही, त्याच्यामुळे तो सुद्धा काय येईल, इज अ फॉल्स स्टेटमेंट. नाउ फोर्थ एक्झाम्पल, डी इज अ सबसेट ए. डी इज अ सबसेट ए. Here in set D A E, in set A A E. D मधले सर्वच्या सर्व म्हणजे दोघच्या दोघं इलेमेंट ए मध्ये सुद्धा आहेत, त्याच्यामुळे डी हा ए चा सबसेट आहे, इज ट्रू स्टेटमेंट. नाउ नेक्स्ट वन, फिफ्थ, बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी मध्ये सी डी ई एफ, सी डी ई, परंतु एफ नाहीये. हे बघा, 4 एलिमेंट जरी असले तरी सी डी ई आहे, परंतु चौथा जो एलिमेंट आहे एफ तो ए मध्ये नाही. देअरफॉर इज अ फॉल्स स्टेटमेंट, फॉल्स. नाउ लास्ट एक्झाम्पल, सी इज अ सबसेट ऑफ ए. सी मधले एलिमेंट पहा, बी डी. ए मधले एलिमेंट पहा, बी डी ऑलरेडी प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे सी हा ए चा सबसेट असेल, इज ट्रू. अत्यंत सोपा क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो, फक्त काय डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन होता. नाउ क्वेश्चन नंबर 2, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 एज द युनिव्हर्सल सेट. आपल्याला सांगता काय येते, तर 1 ते 20 पर्यंतचा जो सेट असेल त्याला युनिव्हर्सल सेट डिनोट करा. वी नो युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. देअरफॉर U is equal to 1 2 3 4 5 6. या डॉटेडचा मीनिंग म्हणजे मध्ये सुद्धा संख्या आहेत. आफ्टर 5 6 देयर इज 7, आफ्टर 7 देयर इज 8, बिफोर 20 देयर इज 19. या पद्धतीने डॉटेडचा मीनिंग असतो. यू मध्ये काय, तर 1 to 20 आहे. नंतर पहिले दिलेलं आहे x इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू n. x हा n मधला घ्यायचा आहे, परंतु कसा, ग्रेटर दॅन 7 लेस दॅन 15. x इज इक्वल टू ग्रेटर दॅन 7 मीन्स 8 9 10 11 12 13 14. लेस दॅन 15 सांगितलं असल्या कारणाने आपण फक्त 14 पर्यंत घेतले. थर्ड दिलेला आहे y इज इक्वल टू y बिलॉंग्स टू n. y इज अ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. y is equal to prime number. 2 is the first prime number, then 3 5 7 8 is not prime number, 9 is also not prime number, 10 is not prime number, 11 is a prime number, 13 is prime number, 17 and 19. आता प्राइम नंबर म्हणजे काय, ज्यांना फक्त स्वतःनेच डिवाइड करता येते त्यांना प्राइम नंबर म्हणतात. A number which divides itself is called as prime number.
आता आपण काय केलं, आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेलं होतं, आपण लिस्टिंग मेथड मध्ये कन्व्हर्शन केलं तिघांचं, यू, एक्स आणि वाय. पुढे काय सांगता येते, अँड शो दॅट एक्स अँड वाय युजिंग व्हेन डायग्राम. आपल्याला या तिघाच्या तिघ व्हेन डायग्राम मध्ये शो करायचे आहेत. आता मी काय केला, यू फॉर युनिव्हर्सल सेट, एक्स आणि वाय दोघं वेगवेगळे सेट डिनोट करतो, एक्स वाय. आता या ठिकाणी एक्स आणि वाय मध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत का, तर नक्कीच आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये बा 11 आणि 13, त्याच्यामुळे ही फिगर आपल्याला चालणार नाही. म्हणजे काय, आपल्याला काही एलिमेंट्स कॉमन दाखवणं गरजेचं आहे. म्हणून मी काय करेल, तर हा भाग म्हणजे कॉमन एलिमेंट्सचा असेल. आता बघ, जर दोघांचा विचार केला आपण, दोघांमध्ये 11 कॉमन दिसतोय, दोघांमध्ये 13 कॉमन दिसतोय, म्हणजे दोघं टर्मचा पहिले मी काय केला, 11 आणि 13 लिहिला. आता एक्स मध्ये असलेले एलिमेंट्स कोणते कोणते येतील, एक्स मध्ये 8 9 देन 10 11 लिहिला गेलेला आहे. आपला 11 लिहिला गेला आहे, म्हणजे एक्स हा सेट इथून पूर्ण आहे. 11 देन 12 देन 13 अँड 14. जे कॉमन एलिमेंट आहेत त्यांनाच मी फक्त या दोघं भागांच्या मध्ये लिहिलेलं आहे. कोणतेही एलिमेंट या ठिकाणी लिहिलेले चालणार नाहीत. जे सामायिक एलिमेंट्स आहेत तेच आपल्याला त्या ठिकाणी लिहिता जमेल किंवा लिहिता येतील. आता वाय मध्ये असलेले 2 3 5 7 11 13 17 19. आता यू मध्ये आपल्याला 20 एलिमेंट्स आहेत. आपण किती लिहिले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता उरलेले एलिमेंट आपल्याला कुठे लिहावे लागतील, तर यू मध्ये 1 2 3 4 बाकी आहे, 5 लिहिला गेला, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 झाला, 18 अँड लास्ट इज 20. आता या ठिकाणी ऑर्डर महत्वाची नाही. काही विद्यार्थी हा 20 इकडे लिहितील, काही विद्यार्थी 20 इकडे लिहितील, 1 इकडे लिहितील, तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने व्हेन डायग्राम. आता मी क्वाड्रिलॅटरल काढला म्हणून तुम्ही पण क्वाड्रिलॅटरल काढणं गरजेचं नाही. काही विद्यार्थी मोठा सर्कल काढतील, ते सुद्धा चालेल. नाउ क्वेश्चन नंबर 3. U equal to 1 2 3 7 8 9 10 11 12. Given to us universal set U is equal to 1 2 3 7 8 9 10 11 12. Set P 1 3 7 10. P is equal to 1 3 7 10. Then show the सेट U, P and P dash बाय व्हेन डायग्राम. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आपल्याला P चा डॅश काढायचा आहे. P चा डॅश काढायचा म्हणजे P चा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आता कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन आताच आपण पाहिली. P मधले एलिमेंट सोडून द्या, उरलेले U मधले घ्या. आता P मध्ये कोणता आलेला आहे, 1, त्याच्यामुळे 1 आपल्याला कॉम्प्लिमेंट मध्ये लिहिता येणार नाही. P मध्ये 2 आहे का, नाही, तो P डॅश मध्ये येईल. 3 आहे, 7 आहे, त्याच्यामुळे त्याला लिहिता येणार नाही. 8 9 11 12. पण कॉम्प्लिमेंट मध्ये यू मधले एलिमेंट लिहिले, परंतु जे पी मध्ये प्रेझेंट होते त्यांना ड्रॉप केले, त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. पुढे काय म्हणता येते, हे आपल्याला व्हेन डायग्रामने डिनोट करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, मी पुन्हा क्वाड्रिलॅटरल इज अ यू, पी पी डॅश. आता P मध्ये असलेले एलिमेंट 1 3 7 10, P डॅश मध्ये 2 8 9 11 12. केलं काय मी, या ठिकाणी कोणताच एलिमेंट कॉमन नसल्याने दोघं फिगर काय आल्या, सेपरेट आल्या. आता पुढचा, त्याच्यातलाच पुढचा भाग, व्हेरीफाय P डॅश डॅश इज इक्वल टू P. नाउ P डॅश काय आला, 2 8 9 11 12. आता P डॅशचा डॅश
म्हणजे पीचा कॉम्प्लिमेंट पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट याच्यातले इलिमेंट सोडून देऊ आपण आता उरलेले यू मधले घेऊ. आता यू मध्ये कोणता आहे 1 आहे. पी कॉम्प्लिमेंट मध्ये 2 आलेला आहे त्याच्यामुळे तो घेता येणार नाही. आता पी कॉम्प्लिमेंट मध्ये 3 नाही 7 नाही त्याच्यामुळे ते घेता येतील. 3, 7 8 9 आलेले आहेत ते ड्रॉप करावे लागतील. 10 पहा विद्यार्थी मित्रांनो पीचा कॉम्प्लिमेंट पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला आपण. त्या कॉम्प्लिमेंट मध्ये आपण किती एलिमेंट घेतले 1 3 7 10. आता तेच एलिमेंट पी चे होते पहा 1 3 7 10. याचाच मीनिंग काय झाला पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. Thank you friends. Next part we will see tomorrow.